नमस्कार मंडळी, चला तर आज आपण घरगुती साहित्यामध्ये हॉटेलसारखी शेवभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी थिकनेससह तुमची भाजी हॉटेलसारखी बनेल आणि चवसुद्धा जबरदस्त येते। त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि अशाच युजफुल रेसिपीज पाहत राहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। आता पॅनमध्ये आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे। आता हे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला उभा चिरून घेतलेला पातळसर कांदा घालून घ्यायचा आहे। इथे आपल्याला अशा पद्धतीने कांदा चिरून घ्यायचा आणि तो छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा भाजून घ्यायचा आहे। इथे कांदा भाजला की एक साईडला करायचा, त्यामध्ये टोमॅटो आणि काजू आणि 2-3 आपण लसणाच्या पाकळ्या सुद्धा घालून घेतलेल्या आहेत। हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि याला 1-2 मिनिटं झाकण ठेवून छान असं वाफवून घ्यायचं, जेणेकरून आपला टोमॅटोसुद्धा छान शिजला जातो। तर आता इथे हे ग्रेव्ही बनवण्यासाठी तयार आहे। आता याला बाजूला काढून यामध्ये हरभरा डाळ 2 चमचे, पोहे खायचे आपल्याला तेल घालून छान खरपूस भाजून घ्यायची आहे। ती सुद्धा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंतच आपल्याला भाजायची आहे। इथे डाळसुद्धा छान भाजलेली आहे, जास्त करपायची नाही। ही डाळसुद्धा आपण आता लगेच काढून घेणार आहोत। आता आपण त्याच पॅनमध्ये तेल घालायचं। इकडे ग्रेव्हीसुद्धा मी बनवून घेतलेली आहे। इथे आपण मोहरी घातलेली आहे। तुम्हाला जर मोहरी आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आलं लसूण पेस्ट घालायची। आलं लसूण पेस्ट छान अशी तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्टचा कलर थोडा गोल्डन ब्राऊन झाला की आपल्याला त्यामध्ये आवडीनुसार मसाले घालायचे आहे। इथे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। इथे लाल तिखट घातलं, घरगुती मसाला घातला, इथे जो किचन किंग मसाला आहे तो सुद्धा घातला, थोडीशी हळद घालायची आणि वरतून आपण थोडासा गरम मसाला घातला। त्याचमध्ये आपण बनवून घेतलेली ग्रेव्ही घातली। आता ग्रेव्हीमध्ये जे आपण भाजून घेतलं त्याचीच आपण इथे ग्रेव्ही बनवून घेतली। आता इथे आपण हरभरा डाळ वापरल्यामुळे आपल्या ग्रेव्हीचा थिकनेस खूप छान आणि चवसुद्धा खूप जबरदस्त लागते। त्यामुळे तुम्ही डाळ घालायला अजिबात विसरू नका। नक्कीच तशा पद्धतीने तुम्ही थोडीशी डाळ घाला, जास्त घालू नका, कारण डाळीचं प्रमाण जर जास्त झालं तर तुमची भाजी खूप घट्ट होईल। तर आता इथे 2 मिनिटं झाकण ठेवून आपण मसाल्याला तेल सुटेपर्यंत वाफवून घेतलं। नंतर गरम पाणी घातलं त्यामध्ये। आता आवश्यकतेनुसार पाणी घालून चवीपुरतं मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची। आता शेवभाजी बनवण्यासाठी शेव घेतलेली आहे। तर इथे जाडी शेव जी असते भाजीसाठी ती घेतलेली आहे 100 ग्रॅम, ती त्यामध्ये टाकून घेतली। मस्त आता एक उकळी काढून घ्यायची। आता इथे भाजीला एक उकळी काढून घेतली की छान अशी आपली भाजी तयार होते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात, खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जास्त तेलकट आवडत असेल तर तुम्ही तेलाचा वापर थोडासा जास्त केला तरीसुद्धा चालेल, पण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि चवीला खरंच जबरदस्त होते। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। तर मस्त अशी जबरदस्त भाजी, अख्ख्या घरभर वास सुटलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त अशी भाजी तयार आहे। जर तुम्हाला ही शेवभाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला जसं सांगितलं तसं प्रेस करा, कारण तुम्हाला अशाच युजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।